माझ्या घरी लग्नाच्या गोष्टी सुरू आहे. तो मुलगा छान आहे, पण त्याला सिकल सेल आहे आणि ही गोष्टी माझ्या घरच्या लोकांना माहिती नाही. काय करू काही समजत नाही. अरे चिंता कशाला करते तू? आपल्या कॉलेजमध्ये या विषयांवर चर्चा आहे, आपण तिथे जाऊ. ठीक आहे? हे ठीक आहे रे सोनम, चर्चा होईल, पण शिखा तिच्या आई वडिलांना काय बोलेल, काय समजावून सांगणार? अरे ठीक आहे, जाऊन बघूया तिथे सर्व एकदा. जे होईल ते बघून घेऊया. बरं ठीक आहे. हॅलो मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये सिकल सेल या विषयावर माहिती देण्यासाठी डॉक्टर रामनाथ सर आणि डॉक्टर नीलम मॅडम आपल्या इथे येत आहे. तर सर्वांनी प्लीज बसून जा. तुम्हाला माहीत असेल, लाल रक्तपेशींमुळे आपल्या शरीरात ऑक्सिजनची वाहतूक होण्यास मदत होते. सिकल सेल या अनुवांशिक आजारामध्ये पुरेसे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे या लाल रक्तपेशींचा आकार सिकल म्हणजेच विळ्यासारखा होतो आणि त्यामुळे शरीराच्या अवयवांना पुरेसे ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, भूक मंदावणे, हातापायावर सूज येणे, सांधे दुखणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे ही या आजारांची काही लक्षणे आहेत. सर मेरा एक क्वेश्चन था. मेरे जो होने वाले हस्बैंड हैं उनको भी सिकल सेल है और मुझे समझ नहीं आ रहा है कि मैं अपने घर पे मम्मी पापा को कैसे बताऊँ और हमें कौन से टेस्ट करने चाहिए. जर लग्न झालं तर कुटुंब नियोजनाकरिता काय दक्षता किंवा काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे. बघा, सिकल सेल आजार अनुवांशिक आहे आणि त्याचे दोन प्रकार आहेत. एक सिकल सेल सफरर म्हणजे पीडित व्यक्ती, म्हणजेच SS पॅटर्न असे म्हणतात, आणि दुसरा प्रकार म्हणजे सिकल सेल वाहक व्यक्ती, सिकल सेल कॅरियर, AS पॅटर्न. मग जर स्त्री आणि पुरुष असे दोन्ही पालक जर सिकल सेल पीडित म्हणजे SS पॅटर्नची असेल तर होणाऱ्या अपत्यांना सिकल सेल पीडित होण्याची शक्यता 100% असते. त्यामुळे यांनी एकमेकांशी लग्न करू नये. दुसरं, जर एक पालक सिकल सेल पीडित असेल आणि दुसरा सिकल सेल वाहक असेल तर 50% अपत्य ही सिकल सेल पीडित आणि 50% अपत्य ही वाहक होण्याची शक्यता असते. त्यामुळे पीडित आणि वाहक यांनी एकमेकांशी लग्न करू नये. तिसरं, जर एक पालक निरोगी म्हणजे त्यांना सिकल नसेल आणि दुसरा सिकल सेल पीडित असेल तर होणाऱ्या अपत्यांना 100% शक्यता आहे वाहक होण्याची. त्यामुळे पीडित व्यक्तीने लग्न करायचे असल्यास निरोगी व्यक्तीशीच लग्न करावे. जर स्त्री आणि पुरुष दोघेही वाहक असतील तर 25% शक्यता पीडित होण्याची, 25% शक्यता निरोगी अपत्य होण्याची आणि 50% शक्यता ही वाहक होण्याची असते. अशा वेळी स्त्री आणि पुरुष यांनी लग्न करू नये किंवा करायचे असल्यास डॉक्टरी सल्ल्याने गर्भजल तपासणी करावी. आणि पाचवं, जर एक पालक सिकल सेल वाहक असेल आणि दुसरा निरोगी असेल तेव्हा 50% शक्यता नॉर्मल आणि 50% वाहक होण्याची असते. त्यामुळे वाहक व्यक्ती निरोगी व्यक्तीशी लग्न करू शकतो. सर, मला आमच्या रिलेशनशिपला पुढे घेऊन जायचंय, तर त्या संदर्भात कुठल्या काही टेस्ट आहेत का सिकल सेलसाठीच्या किंवा याविषयीची काही माहिती मिळू शकेल का? खूप छान प्रश्न विचारला राज तुम्ही. ज्याप्रमाणे लग्नापूर्वी ब्लड ग्रुप करणे, HIV, हेपॅटायटिस B ची तपासणी करणे हे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे सिकलची पण तपासणी करणे ही तेवढीच महत्वाची आहे. निगेटिव्ह आल्यास काहीच धोका नाही, पण जर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर लग्नापूर्वी आधी सांगितलेली माहिती लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे. हॅलो सिमरन. हाय राज. कैसी है? बढ़िया. अच्छा मला एक सांग, तू काय विचार केलाय? तू बोल फक्त, तुला काय पाहिजे? नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, मला फक्त सिकल सेलची रिपोर्ट पाहिजे. वाव, आय एम सो प्राउड ऑफ यू राज.